उत्तरापंथी प्रयाण केल्यानंतर आचार्य सर्व परिवारासह रुद्धपूर येथे श्री गोविंद प्रभूंच्या सन्निधानामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आचार्य दररोज जे वाजेश्वरी ठिकाण आहे त्या वाजेश्वरी ठिकाणावर जाऊन सतत चिंतन करत असत। आणि हे दृश्य माईम भट्टांनी नेमकं हेरलं आणि एक दिवस न राहून माईम भट्टांनी आचार्यांना प्रश्न केला, आचार्य हो, तुम्ही प्रत्येही निरंतर कायशियाचे चिंतन करीत असा, तुम्ही इथे बसून दररोज जे चिंतन करता ते कशाचं तुम्ही चिंतन करता? त्यावेळेला आचार्यांनी माईम भट्टांना उत्तर दिलं की मी परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या सन्निधानात असताना माझ्या सहित माझ्या समवेत इतर जीवांसोबत भक्तांसोबत ज्या लीळा क्रीडा परमेश्वराने केल्या आणि माझ्या अपरोक्ष म्हणजे मी अनुसरणापूर्वी ज्या ज्या भक्तांसोबत ज्या ज्या ठिकाणी हा साधनदाता विहरला, परिभ्रमण त्यांनी केलं, त्या लीळा त्या त्या भक्तांकडून मी विचारून घेतलेल्या आहेत। अशा सर्व लीळांचं, अशा सर्व घटनांचं मी प्रत्येही चिंतन मनन करत असतो। आणि लगेच माईम भट्टांनी आचार्यांना अनुज्ञा घेतली, परवानगी घेतली की हे सर्व घटना, हे सर्व प्रसंग तुम्ही स्वतः अनुभवलेत, पाहिलेत, माझ्या सहित सर्वच बाकीचे अनभिज्ञ आहेत आणि इथून पुढे येणारा जो परिवार असेल ईश्वरीचा, त्या सर्वांच्या ते उपयोगी जाव्यात म्हणून या सर्व लीळा मी बांधू का, म्हणजे अक्षरबंध करू का? आणि आचार्यांनी माईम भट्टांना परवानगी दिली आणि कच्चा खरडा 6 महिने लिहून माईम भट्टांनी पूर्ण केला। आणि नंतर ज्याच्या त्याच्या अनुभवाच्या त्या ज्या त्याची जाऊनी पुसाव्या अशी आज्ञा आचार्यांनी केली। आणि माईम भट्टानंतर पूर्ण उभय गंगा तीरावर स्वतः फिरले। त्यांनी मराठीमध्ये लीळाचरित्र बांधलं, म्हणजे तयार केलं, गद्य। हे लीळाचरित्र जे तयार झालंय स्वामींच्या लीळांचं, घटनाक्रमाचं, या सर्व लीळांच्या मधून जे सारांश रूपाने अत्यंत महत्त्वपूर्ण जे वाक्य आहे, जसं आपण रात्री पाहिलं, जे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहेत, जीव जीवा साजत्य हे सकळाही वैजात्य, हे वाक्य केशराज बासांनी बरोबर हेरलं। आता जे केशराज बासांची स्मृती आपल्या समोर येणार आहे, अशा अनेक लीळामधले महत्त्वपूर्ण वाक्य जे आहेत त्याला आपण सूत्र म्हटलेलं आहे, ज्याला आपण वचन म्हटलेलं आहे। या सर्वांचं संशोधनाने त्या लीळातून बाहेर काढण्याचं कर्तव्य जे आहे ते केशराज बासांचं आहे। त्याचबरोबर आपण खाली दृष्टांतही पाहिला काल बांदी कार्याचा, कालच्या रात्रीच्या चरित्रामध्ये कोणी एक मैळा चोरशे तो बांध धरे, हा दृष्टांत आपण रात्री ऐकलेला आहे। असे 114 दृष्टांत केशराज बासांनी या लीळाचरित्रातून बाहेर काढले। आणि त्याला दृष्टांत म्हणजे सिद्धांत प्रतिपादन करण्याकरता, एखादी गोष्ट समजून सांगण्याकरता परमेश्वराने जे उदाहरण दिलेले आहेत कथारूपी, त्याला दृष्टांत म्हणलेले। आपण म्हणतो सउदाहरण, उदाहरण देऊन एखादी गोष्ट पटवून सांगणे, तसं एकदम पटत नाही आपल्याला, पण उदाहरण जर दिलं तर लवकर लक्षात बसतं। तसं स्वामींनी उदाहरण देऊन काही तत्वज्ञानाचे मतितार्थ जीवांना समजून सांगितलेले आहेत। असे जे दृष्टांत आहेत त्याचं संशोधन सुद्धा केशराज बासांनी केलेलं आहे। असे हे जे केशराज बास आहेत त्यांच्या स्मृती आज इथे सुरू होतीये। म्हणून केशोबासा भेटी अनुसरण, केशराज बास आचार्यांना भेटले आणि भेटी सरशीच
निरोपण ऐकल्याबरोबरच आहे त्या स्थितीतच लगेचच अनुसरले, काही वेळ लावलेला नाही. म्हणजे हे सामर्थ्य जे आहे हे आचार्यांच्या वाणीचं सामर्थ्य आहे, आचार्यांच्या तपाचं चर्येचं ते बळ आहे, परमेश्वराच्या कृपाप्रसादाचं ते बळ आहे, आचार्यांच्या वाणीमध्ये ती ताकद आहे. निरोपण झाल्याबरोबरच साधक लगेच अनुसरलेले आहेत. ते केसराज बास सुद्धा ऐन तरुण आहेत, एकदम तरुण आहेत, आणि आचार्यांनी निरोपण केलंय आणि ते निरोपण लगेच पटलं त्यांना. या संसार हा दुःखरूप आहे, पापरूप आहे, अनित्य आहे. या सर्व 84 लक्ष नरक योनीमध्ये तो भ्रमविणारा आहे, फिरविणारा आहे. हे सोडून ईश्वराला शरण गेल्याशिवाय हा आत्मा ईश्वर स्वरूपात विलीन होत नाही. हे महत्व पटलं त्यांना आणि ते लगेच अनुसरले. केशोबास ते कवणीये गावीचे हे निजे. नेमकंच कोणतं गाव आहे हे काही त्याचा उल्लेख नाही. एकी वासना पापदंडे रामपुरीचे, ही तिकडेच आहे जालना जिल्ह्यात. ते विद्वांस व्याख्याते, ते मात्र कसे आहेत, विद्वान आहेत आणि विद्वानासोबत विद्वत्तेसोबतच चांगले व्याख्याते पण आहेत. एकदी ते भट्टोबासा पाशी आले. एक दिवस त्यांच्यानी भट्टोबास म्हणजे नागदेवाचार्यांची भेट झालेली आहे. भट्टोबासा भिक्षा केली आणि लगेच आचार्यांचं निरोपण प्रवेशन झालं आणि भिक्षा केली म्हणजे लगेच दीक्षा घेतली, लगेच दीक्षा घेतली, अनुसरले. निरोपण ऐकल्याबरोबर कुठलाच वेळ दवडला नाही, कोणाची परवानगी घेतली नाही, आईची नाही, वडिलांची नाही, भावाची नाही, चुलत्याची नाही, काकाची नाही, मामाची नाही, पत्नीची नाही, कोणाचीच नाही, लगेच अनुसरले. भट्टोबासा थोर पढियेती. भट्टोबासा आचार्यांचे अत्यंत आवडीचे ते शिष्य, आचार्यांच्या अत्यंत आवडीचे असलेले ते शिष्य आहेत. भट्टोबासाचा सन्निधानी राहिले आणि भट्टोबासांच्या सन्निधानामध्ये त्यांनी आपलं सर्व जीवन व्यतीत केलेलं आहे. तर ते कसे अनुसरले आणि त्यांच्यावर कसा प्रसंग आला ते पुढच्या स्मृतीमध्ये सगळं सविस्तर आता आलेलं आहे. तथा संबंधी संबंधू प्रदाने माझा केशव सुख योगींद्र म्हणणे. अनुसरले तर खरं, परंतु अनुसरल्यानंतर आडळ बहुत, खूप खास खळगे, खूप संकट. अनुसरलेला जीव स्वतंत्र आहे, परंतु अवतीभोवती असलेले जे जीव आहेत त्यांना चांगलंही पाहवत नाही, चांगलं झालेलंही पाहवत नाही. अनुसरलेत केशराज बास, परंतु आजूबाजूला अवतीभोवती जे आहेत त्यांना मात्र हे पटलेलं नाहीये. केशराज बासांचं हे अनुसरण किंवा त्यांनी घेतलेला संन्यास हे बाकीच्यांना पटलेलं नाहीये आणि त्यांनी त्यांच्या धर्मपत्नीला उचकवलंय. केशराज बासांच्या पुढे स्मृतीमध्ये येते सर्व, आपण पाहू काय काय झाले. मग एकदी केशवबासाचे संबंधी ऐकून न्यावया आली. आचार्यांची भेट झाली, आचार्यांचं निरोपण झालं. निरोपण झाल्यानंतर केशराज बास अनुसरले आणि आचार्यांच्या सन्निधानामध्ये राहू लागले. आणि ही वार्ता म्हणतात त्यांच्या गावापर्यंत परिवारामध्ये पोहोचली.
केशराज बासांचे. आणि समाजामध्ये विकृत मनस्थितीचे लोक आहेत, आजही आहेत, पहिलेही होते. हे त्रिकालबाधी सत्य आहे. त्यांनी जाऊन घरी केशराज बासांच्या आणि तरुण मुलगा, तरणा बांड मुलगा, हुशार मुलगा, कर्तबगार मुलगा, ज्याचा आधार आहे, ज्यांनी संसार पाहावा, घरदार पाहावं, आईवडिलांची सेवा करावी, मात्या सगळ्या गोत्रकुटुंबाची सेवा करावी, सर्वांचं संरक्षण करावं, शेतामध्ये कष्ट करावे, 2 पैसे कमवावे, सर्वांना सुखी करावं, आणि हे सगळं सोडून खुशाल भगवे वस्त्र परिधान केले. हे शोभतं का? हे त्याला शोभतं का? असं करणं योग्य आहे का? अशा पद्धतीचं सर्व घरामध्ये वातावरण तयार केलं. आणि त्यामुळे हे सगळं ऐकून घरचे लोक सुद्धा तयार झाले. हे बरोबर आहे, तुम्ही म्हणता हेच बरोबर आहे, तुम्ही म्हणता हे बरोबर आहे की त्यांनी असं वागायला नाही पाहिजे. आमची परवानगी घेतली नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्ही एवढं लहानचं मोठं केलं, लालन पालन केलं, शिकवलं, सवरलं, आता आम्ही त्याच्याकडून स्वप्न पाहतोय आणि खुशाला आम्हाला सोडून निघून गेला. आम्ही कोणाच्या भरोश्यावर जगायचं, आता कोणाकडे पाहायचं आम्ही, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या सांगण्यावरून हे सर्व निंब्याला आचार्यांकडे गेले केशराज बासांना आणण्यासाठी. खुशीत आला तर बरं, नाही तर भांडणच करायचं, या विचाराने सर्व तिथे गेलेले आहेत. न्यावयाली केशराज बासांना सन्निधानातून देवाकडे जाणं एकतर दुरापास्तय, एकतर सुचत नाही, आणि जो गेला त्यालाही तिथून पुन्हा बाहेर काढणं, याच्यापेक्षा दुष्ट परतारकत्व नाही. जो शब्द येतो परतारक, मी परतारक, मी वंचक. परतारक म्हणजे जो श्रेष्ठ मार्गाला लागला, ईश्वर मार्गाला लागला, धर्माला लागला, त्याला धर्मावरून ढाळणं, ईश्वर क्रियेवरून ढाळणं, सत्कर्मावरून ढाळणं, त्याला म्हणलेले परतारक. स्वतःही करत नाही आणि जो चांगलं करतो त्यालाही करू देत नाही. ही जे दोष जीवासोबत आहेत, या दोषालाच परतारकत्व म्हटलेलं. भावो गोपाळ देवान सासुरे ऐसे प्रतिकोळत्वे नेवो आले. केशराज बासांचे भाऊ आहेत गोपाळबास, आणि केशराज बासांचे सासरे म्हणजे पत्नीचे वडील, आई वडील, हे केशराज बासांना घेऊन जाण्यासाठी आचार्यांच्या आश्रमात निंब्याला आलेले आहेत. आणि कसे आलेत? प्रतिकोळत्वे. झालं जाऊ दे, झालं असेल त्याची चूक, केला असेल त्यांनी, आता आपण सांगून घेऊन जाऊ. पण तसं नाही, जाऊन जाब विचारायचा, तुम्ही का संन्यास दिला? जरी त्यांनी घेतला असं नाही, तुम्ही का दिला? याला म्हणले प्रतिकूळत्व. आता संन्यास दिल्या जातो का घेतल्या जातो? संन्यास हा घेतल्या जातो, संन्यास हा दिल्या जात नाही. आता इथे आचार्यांची काय चूक आहे? आचार्यांचं काय चुकलंय? आचार्यांनी त्या जीवाचं भलं व्हावं यासाठीच ही क्रिया केलेली आहे. परंतु पाहणारा त्याला वाटतं की असं का केलं, आम्हाला का नाही विचारलं, आमची परवानगी का नाही घेतली. आता जेही आपण काही चुका करतो जीवनामध्ये, जे काही आपल्याकडून अकर्म घडतात, आपण कोणाला विचारतो? खोटं बोलायसाठी विचारतो, चोऱ्या करण्यासाठी विचारतो, विश्वासघात करण्यासाठी विचारतो, लुबाडण्यासाठी विचारतो, लोकांचे दोष काढण्यासाठी विचारतो, वर्म काढण्यासाठी विचारतो. कोणाची परवानगी घेतो आपण? कोणाची नाही. आपल्या मनाचं असतं सर्व. आपण कोणाला विचारतो मी आता असं करणार आहे बरं का, सर्व मला परवानगी द्या.
असं आहे काही? वाईट आपण आपल्या मनाने करतो आणि मग चांगलं केलं तर ते वाईट वाटायचं काही कारण नाही. आम्हाला का नाही विचारलं, आमची परवानगी का नाही घेतली? पण वाईट करताना कोणती परवानगी घेतली? कोणाला विचारून केलं? जीव असा आहे, चांगल्यासाठी त्याची कधीही विरोध करायची तयारी, पण वाईटासाठी विरोध करायची तयारी नाही. अशाच जीव स्वरूप असा आहे. केशोबासा ते नेले आणि आचार्यांच्या जवळ परिहार करून, वादविवाद करून केशराज बासांना आचार्यांच्या जवळून ते घेऊन गेले. वादविवाद करून की तुम्ही का संन्यास दिला, आम्हाला विचारलं का, तुम्ही कोणाची परवानगी घेतली, वगैरे वगैरे वादविवाद केला. आचार्य म्हणे होतं तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, माझं काही म्हणणं नाही. केशराज बास जात नव्हते. केशराज बासांना आचार्य सांगितले ते आता आलेले आहेत, तू जर गेलं नाही तर आणखी काही विपरीत घडेल, त्यापेक्षा मी तुला जाण्यासाठी परवानगी देतो, मी तुला जाण्यासाठी परवानगी देतो. हा धर्म कसा पुढे टिकवायचा आणि कसा आचार करायचा, याच्यातून कसं बाहेर पडायचं, हे कौशल्य, हे तारतम्य, ही व्यवहार बुद्धी, हे सर्व तू आता पाहायचंय. तुला मी जाण्यासाठी परवानगी देतोय. आणि केशराज बास दुःखिस्त अंतकरणाने, जड पावलं निघत नव्हते मठाच्या बाहेर जाण्यासाठी, पण तो नाईलाज होता. सर्व त्या ठिकाणी त्यांना घ्यायला आलेले आहेत. म्हणून केशराज बासांना अत्यंत दुःखपूर्वक, दुःखाने, त्यांची इच्छा नसतानाही निंबेहून आश्रम सोडून सासऱ्यासोबत, भावासोबत जावं लागलं आणि ते बाहेर पडलेत. भिक्षा सांडवू आदरिली आणि घरी नेलं. आणि जे वस्त्र परिधान केलते, संन्यास वस्त्र, ते वस्त्र सुद्धा अंगावरचे काढायला लावले. अंगावरचे वस्त्र काढून घेतले. केशराज बासांच्या इच्छा नसतानाही काढून घेतले. तव ते काही केलियाही न संडतीची, खूप प्रयत्न केले त्यांनी वस्त्र त्यांची काढण्याची, परंतु केशराज बास त्यांच्या कुठल्याच क्रियेला बदले नाही. मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझं गुरुचं सन्निधान, माझं गुरुकुळ सोडून आलेलो आहे. तुमच्या इच्छे खातर मी माझा गुरु सोडलाय, माझा मार्ग सोडलाय, माझं गुरुबंधू सोडलेत आणि मी तुमच्यासाठी आलेलो आहे. पण आता याच्या पुढचं पाऊल तुम्ही उचलायचं नाही, याच्या पुढचं पाऊल तुम्ही उचलायचं नाही. माझ्या अंगावरच्या वस्त्राला तुम्ही हात घालायचा नाही. जे वस्त्र मी परिधान केलेत ते वस्त्र मी कदापि सोडणार नाही. हा दृढ निश्चय, हा ठाम निश्चय. इथे बसलेले सर्वजण धर्माकरता इतकं दृढ निश्चय, एवढा कटिबद्ध आपल्याला जर झालं तरच देव भेटतो. लोक, जनलोक, कुळातले लोक, भावकीतले लोक, नातेवाईक, सोयरे, धायरे, मित्र आपल्याला धर्मावरून ढाळण्याचा प्रयत्न करत असतात, धर्मावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात, चांगल्या कामापासून वाईट कामाकडे घेऊन जाण्याचा. आणि आपण कुठेतरी त्यांना वशीभूत होतो आणि आपल्या मार्गापासून, आपल्या सिद्धांतापासून, आपल्या विचारापासून आपण दूर जातो. इथे कटिबद्धता, दृढता खूप महत्वाची. काही जरी झालं, त्यासाठी देवाने उदाहरण दिलं माकोड याच. धड तुटल्याही जीवे परमेश्वरा ते न सोडावे. माकोडासे तो जीवन शोधे, जीवन सापडे. मुंगळा, माकोडा म्हणजे मुंगळा, तो धरतो किड्याला, किंवा आपल्याला जरी धरलं इतकं पक्क धरतो की ते मुंडकं धड मागचं तुटून जरी गेलं तर मुंडकं ते काही तिथं धरले ते सोडत नाही. तसं परमेश्वर म्हणतात, जीवानी परमेश्वराला असं धरायचं आहे की देह जरी गेलं ईश्वरासाठी, धर्मासाठी, तरी धर्माहून परावृत्त व्हायचं नाही. देह जावो अथवा आवरो, परमेश्वरासाठी देह जावो अथवा काही हो, पण देव सोडायचा नाही.
या वृत्तीने देवाला, या वृत्तीने धर्माला पक्क धरलं पाहिजे, तरच उद्धार आहे. धरसोड जर झाली लोकांच्या इच्छे खातर, भावबंधाच्या इच्छे खातर जर आपण काही धरसोड केली, तर मात्र आपण धर्मावर पक्के आहोत, धर्मावर दृढ आहोत, असा काही अर्थ होऊ शकत नाही. असं होत नाही. कारण इथेच मोठी अडचण येते बसलेल्या सर्व लोकांना. आताच पितृपाठ झाले 15 दिवस. पितृपाठाचे पक्ष करून तुम्ही इथे आलेले आहात. किती जण असतील छातीवर हात ठेवून असे सांगणारे की आम्ही घरामध्ये पितृपाठ केलं नाही किंवा पितृपाठाला गेलो नाही? असे किती जण आहेत इथे? किती लोक आहेत असे की पितृपाठ आम्ही केला नाही किंवा पितृपाठाचं आम्ही खाल्लंय नाही, आम्ही सोयरेधारेकडे गेलो नाही? तरी बरेच हात खाली आहेत. म्हणजे याचा अर्थ श्राद्ध भोजन करायला तुम्ही गेले किंवा श्राद्ध तुम्ही केलं, बरोबर आहे, किंवा खाल्लं. म्हणजे धर्मावर किती दृढ आहोत आपण? धर्मावर आपण किती दृढ आहोत इथेच चित्र दिसतंय. देवाच्या साक्षीने आपण हे सगळं विचारतोय, देव साक्षीला आहे. असं जर भानगड असेल, असं जर आपलं आचरण असेल, तर कसं होईल? कसं देवाकडे जाणार आपण? तुम्ही मला सांगा, कसं देव आपल्याला स्वीकारत घेईल? ज्या परमेश्वराने इथेच श्राद्ध भोजन अपराधे भट्टनाथोबा उडिया घालवणे, आज रात्री घेतो ते चरित्र तुमच्यासाठी, की श्राद्ध भोजन केले रेमनायकाच्या घरी न विचारता. ते अन्न देवानी, देव सन्निधानात होते ते म्हणून देवानी जारलं, देवाने ते अन्न उड्या मारून जारलं, त्यांचं संपून टाकलं. त्या अन्नाचा अंमल त्यांच्यावर होऊ नये याची दक्षता देवाने घेतली, म्हणून ते त्या दोषातून वाचले. आता आपल्याला कोण आहे वाचवणार? आपल्याला कोण वाचवणार आहे आता? म्हणून ज्या गोष्टी ईश्वराला विहित नाहीत, ज्या देवाने त्याग करायला लावल्या, ज्या सोडायला लावल्या आणि ज्या करायला लावल्या, तेच खरं ईश्वराला शरण जाणे. इथे केशराज बास किती दृढ आहेत लक्षात ठेवा. हे सांगण्याचा मतीत अर्थ की जरी घरच्यांनी विरोध केलाय, नातलगांनी विरोध केलाय, कपडे काढण्यासाठी त्यांना आग्रह करतायत, केशराज बास म्हणतात अजिबात नाही, कपडे मी सोडणार नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सन्निधान सोडून आलेलो आहे, माझी गुरु सोडून आलेलो आहे, गुरुकुळ सोडून आलेलो आहे, पण पुढचं पाऊल तुम्ही पुढचं उचलायचं नाही. मग तेही असिके विद्वान बोलाविले. ते जेव्हा कपडे काढत नव्हते केशराज बास, तर त्यांच्या सोयरेधाऱ्यांनी जे विद्वान लोक आहेत, पंडित लोक आहेत, शास्त्र चर्चा करण्याकरता, अशा लोकांना तिथे बोलवलंय शास्त्र चर्चा करण्यासाठी. की बाबा हे यांनी केलं योग्य आहे का? यांनी कोणालाही न विचारता, कोणाचं द्या सोडून, पण याची जी प्रिय पत्नी आहे, जिच्यासोबत यांनी आनाभाका घेतल्यात, 7 फेरे मारले, तिची सुद्धा परवानगी घेतलेली नाहीये. आता हे बरोबर आहे का? सिद्धांताप्रमाणे हे तुम्ही शास्त्राच्या आधारे सांगा. म्हणून पंडित लोकांना बोलवले, तिथे चर्चा करविली, आणि पंडितासोबत चर्चा करायला लावलेली, चर्चा केली. तेही ते निरोत्तर केले. केशराज बासांनी जेवढे पंडित त्या ठिकाणी आले ते चर्चा करायला, त्या सर्व पंडितांना केशराज बासांनी चर्चेमध्ये पराभूत केलेले. केशराज बासांनी पराभूत केलेले आहे. धर्म हीची वस्तू जी आहे, यद्धारेते तद्धर्म, हा धर्म माझा आहे. मी काय करावं, कसं राहावं, कसं वागावं, हा माझा विषय व्यक्तिगत आहे. धर्मासाठी तुम्ही कोणावर बंधन घालू शकत नाही. धर्म ही ज्याची त्याची आचरण्याची परी आहे. जरी आई असेल, जरी वडील असेल, जरी पत्नी असेल किंवा नातलग असतील, ते बंधन आणू शकत नाही. तुम्हाला काय आवश्यकता आहे, माझ्याकडून काय अपेक्षित आहे, ते सर्व करण्याची माझी तयारी आहे. पण मी जे धर्म आचरण करतोय, या माझ्या धर्म आचरणावर तुमचा अधिक्षेप असता कामा नये.
तुम्ही सांगावून मग मी धर्म आचरण करावं असं नाही. तर धर्म आचरण्याची पूर्णपणे स्वातंत्र्य माझी आहे. मी ठरवेल कसं मला धर्म आचरण करायचं, कसं राहायचं ते मी ठरवेल. हा, माझ्याकडून जे कर्तव्य आहेत माझे इथे म्हणून ते कर्तव्य करण्याची भूमिका माझी, मी ती करायला तयार. पण धर्म कसा आहे, काय आहे आणि मी काय करावं हे तुम्ही सांगू शकत नाही. शास्त्र चर्चेमध्ये सर्व पंडिताला केशरदासांनी पराभूत केलेलं आहे. मग विद्वांसी हात झाडिले. जे विद्वान आलेले होते तिथं शास्त्र चर्चा करण्याकरता त्यांनी आपले हात झाडले, म्हणजे परास्त झाले आणि आपल्या आल्या पावली निघून गेले. तेही म्हणतले हे आम्हा जिनवतीना. ते ज्यांनी त्यांना बोलवलं होतं त्यांना असं म्हणाले की आम्ही यांना जिंकू शकत नाही, आम्ही यांना पराभूत करू शकत नाही. यांनी जे केलेले तिचे सिद्धांत शास्त्राच्या आधारे ते जे सांगतात तेच बरोबर आहे, ते जे सांगतात तेच बरोबर आहे. आम्ही यांना पराभूत करू शकत नाही. आता याची ब्राह्मणी याते जिने. आता शेवटचा आश्रय. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण नामोहरम करू शकत नाही, त्याला कुठल्याच गोष्टीने आपण पराभूत करू शकत नाही, त्यावेळेला शेवटचा आश्रय स्त्री. आणि शेवटी हा सर्व भार त्यांच्या धर्मपत्नीवर सोपवला की केशरदासांना तू कसं जिंकायचे. आता ते तर सगळं सोडून गेलेले आहेत, या संसार सुखापासून विरक्त झालेले आहेत, या सर्व आसक्तीपासून ते दूर गेलेले आहेत. आता त्यांना जिंकण्याचं काम तुझं आहे. आता आम्ही पराभूत झालो, शास्त्र चर्चेमध्ये आम्ही काही करू शकलो नाही, केशरदास बदले नाही. आता तयाची स्त्री जिनेल, म्हणजे त्यांची जी धर्मपत्नी आहे तीच त्यांना जिंकू शकते. तरी जिंकती तर ते जिंकले जातील. आता ये दोघे एका घरात कोंडावी. आता काय करायचंय, केशरदासांना आणि त्यांच्या धर्मपत्नीला एका खोलीमध्ये बंदिस्त करायचं. तीच आता धर्मावून त्याला ढाळू शकते का, ती त्याची धर्मपत्नी आहे, तीच त्याला या मार्गापासून दूर करू शकते. मग कोंडिली, दोघाला एका खोलीमध्ये कोंडलं, मग केशरदासाला आणि त्यांच्या धर्मपत्नीला. ते तिये बाजेवरी निजती तर ते खाली निजती. आता तिथे दोघेच आहेत खोलीमध्ये, पत्नी बाजेवर झोपली तर हे खाली झोपायचे, ती खाली येऊन झोपली तर केशरदास बाजेवर जाऊन झोपायचे. ते खाली निजती तर आपण बाजेवरी निजती. या परी रात्री जाये. अशा अनेक रात्र गेल्या, अनेक दिवस गेले, एक दिवस नाही, अनेक रात्री गेल्या, अनेक दिवस गेले, परंतु पत्नीला सुद्धा ते बदले नाही, विकाराला शरण गेले नाही केशरदास. आणि दिवसा काय करायचे, दिवसा गंगेकडे जाती. दिवस उगवला कीच घरातून बाहेर पडायचे, गंगेवर जायचे, गोदावरीवर, आणि एकांतात बसून जे आचार्यांच्याकडून लीळांचं श्रवण झालेलं होतं त्या सर्व लीळा त्यांनी संस्कृतमध्ये बंदिस्त केल्या. त्याला रत्नमाला स्तोत्र म्हटलेलं आहे. ह्याच लीळा ज्या आहेत, पूर्वार्ध उत्तरार्ध पूर्ण मराठीतलं लीळा चरित्र, ते जसंची तसं केशरदासांनी संस्कृतमध्ये बंदिस्त केलेलं आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे रत्नमाला स्तोत्र. दररोज जायचे आणि ते लीळा संस्कृतमध्ये बंदिस्त करायचे. त्या कालखंडामध्ये जेव्हा त्यांची परीक्षा घेतली जात होती, त्यांची परीक्षा पत्नी घेत होती, त्या कालखंडामध्ये त्यांनी हे रत्नमाला स्तोत्र तयार केलं आहे ना. ते तर दृष्टीची राखणे घाली ती. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला जायचा. ते गंगेवर गेल्यानंतर त्यांच्या आजूबाजूनी पहारा ठेवला जायचा, न जाणू इकडून हे पळून जातात की काय, पुन्हा पळून जातात की काय पुन्हा मार्गामध्ये आचार्याकडे, म्हणून पहारा दिला जायचा. केशोबास गंगे विजन करीती.
ते तरत्नमाळा स्तोत्रे करीती. गंगेवर बसून विजन करायचं म्हणजे चिंतन मनन निदध्यासन. जे श्रवण केलेलं आहे त्याचं चिंतन मनन करायची आणि निदध्यासन करायचे आणि ते आठवून संस्कृतमध्ये ते बांधायचे. त्याला तिथे रत्नमाळा स्तोत्रे करीती. रत्नमाळा नावाचं स्तोत्र म्हणजे ग्रंथ तो तयार केलेला आहे. मग गावंतवानिती आणि मग गावामध्ये पुन्हा यायचे. या परे 7-5 दिवस झाले. काही दिवस गेले. मग ब्राह्मणी म्हणितले आणि स्वतःची धर्मपत्नीच म्हणते आपल्या सासू सासऱ्यांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या नातलगांना, त्यांची धर्मपत्नी म्हणते आता यासी जाऊ द्यावे. आता यांना तुम्ही बंदिस्त करू नका, यांच्यावर निगराणी करू नका, आता यांना जाऊ द्या. हे खऱ्या अर्थाने विरक्त झालेले आहेत. यांना काहीही संसारातला मोह रस शिल्लक राहिलेला नाही. उलट याचा दोष मला लागतोय. आता जितके दिवसही ते राहतील तितक्या दिवसात सगळा दोष मला लागतोय. या गोष्टीला मी कारण होते आहे. हे सर्व पातक माझ्या कपाळी पडते की माझ्यामुळे हे सगळं घडते. जे काही होईल त्याचा सर्व दोष माझ्या कपाळी लागेल. आता यांना जाऊ द्या. आता हे योगी झाले. आता हे खऱ्या अर्थाने योगी झालेले आहेत. यांना संसारातली कुठलीच आसक्ती, प्रपंचातली कुठलीच आसक्ती, या लौकिक जीवनातली कुठलीच आसक्ती, मोह माया शिल्लक राहिलेली नाही. याचे मज पाप लागत असे. आणि ह्या क्रियेमुळे मला याचं पाप लागतंय. हे जर इथे राहिले तर मला याचं पाप लागते की मी त्यांना धर्मापासून अंतरवते, मी धर्मापासून त्यांना दूर नेते आहे. कारण तिथे ते जे काही चर्या करतील, आचरण करतील, चिंतन करतील, मनन करतील, त्यांची धर्मचर्या करतील, तो त्यांच्या लेखी लागेल. इथे राहिल्यामुळे त्यांचं सगळे अंतरतंय. माझ्यामुळे त्याच्यामध्ये व्यत्यय येतोय, खंड पडतोय. हा किती सुष्ट विचार आहे, लक्षात घ्या. किती सुष्ट विचार आहे हा, किती चांगला विचार आहे. आज परिस्थिती अनेक वेळा खूप लोक भेटतात बाबा, खूप लोक भेटतात आम्हाला वृद्ध तुमच्यासारखे. आम्ही ज्या वेळेला त्यांच्याजवळ इच्छा व्यक्त करतो, बाबा काही राहिले नाही तुमचं आता संसारामध्ये, मुलांचे लग्न झालेत, सगळे नोकरीला लागलेत, सोना नोकरीला लागलेले आहे, घर झालेलं आहे, दार झालेलं आहे, नातू शिकलेले आहेत, आता काही राहिलेलं नाही, तुम्ही आता मार्गामध्ये या. लगेच अनुसरा असं म्हणणं नाही आमचं. काही दिवस मार्गात राहा, अनुभव घ्या, अनुभूती घ्या. निदान मार्गात राहून काही ईश्वराची परमार्गाची सेवा करा, जेणेकरून तुमचं काही त्याने निमित्ताने काही लाभ होईल. तर त्यावेळेला त्यांचं उत्तर येतं, बाबा नाही, मुलगा सोडत नाही, सून सोडत नाही. का नाही सोडत? मग घर सांभाळायला कोण नाही, मग नातू सांभाळायला कोण नाही, ढोरं पाजायला कोणी नाही, ढोरं राहण्यात घेऊन जायला कोणी नाही. आता काय ही कारण आहेत न अनुसरण्याची किंवा त्यांना बाहेर पडू न देण्याची. आता किती अवघड आहे. असं का नाही उदार अंतःकरणाने म्हणत की बाबा जा, आता तुम्ही तुमच्या आत्म्याचं भलं करून घ्या, तुमचं त्याच्यामध्ये हित आहे, तुमचं त्याच्यामध्ये भलं आहे, आणि तुम्ही अनुसरले तर सगळ्या परिवाराचं भलं आहे. एक जीव जर अनुसरला एका परिवारातला तर बाळका जेने अभिमानी बाळकाशी भले. जर एक जीव अनुसरला तर त्या माते पित्याचं कुळ उधरून जातं. घरातला एक जरी जीव ईश्वर मार्गाला लागला तर कुळाचा उद्धार होतो. एवढं गोमट, एवढं त्याच्यामध्ये लाभ आहे, तरीही आपल्याला ते सुटत नाही, जाऊ देत नाही आपण. आणि काही म्हाताऱ्यानं जा म्हणलं तर जात नाही. घरचे म्हणतात जा, आता काही नाही राहिलं, पण आसक्ती सुटत नाही, मोह सुटत नाही. हे करताना काय कष्ट केले, काय मेहनत करावं लागली बाबा, काय काय किती यातना काय सहन करावं लागली. आता हे सगळं सोडून जायचं काही जमत नाही, सोडू वाटत नाही, बाहेर पडू वाटत नाही. सगळं डोळ्यापुढे दिसतं. घर दिसतं, शेती दिसती, बंगला दिसतो, गाडी दिसती, नातलग दिसतात, सगळे सवे लवेचे दिसतात. पारावर बसून काय गप्पा मारल्या,
काय चर्चा झाली, ते कसं केलं, काय काय कुठाने केले सगळं. आता इथे बरेच वेळा पाहतो मी खाली हातामध्ये गाठी राहते आणि चर्चा दुसरीच राहते. आले तर स्मरणाला आणि संसारातल्याच गप्पा, संसारातल्याच गोष्टी. असं होता कामा नाही, असं होऊ नये. इथं आल्यानंतर तरी देव आठवला पाहिजे, देवाचंच चिंतन केलं पाहिजे, देवाचे चरित्र आठवा, देवाच्या भक्तांचे चरित्र आठवा, काही धर्मरूप चर्चा करा, कसं मला धर्मावर दृढ होता येईल त्याची चर्चा करा, ते आठवा. काय ते संसारातल्या गप्पन गोष्टी, तिथं अख्खं आयुष्य तेच चाललंय, दुसरं काहीच नाही ना. ते आठवा. आणि स्मरण करताना त्यांच्या हातामध्ये माळ आहे, गाठी आहे, पूर्ण नाम उच्चारल्यानंतर, पूर्ण नाम, द्वापारी श्री कृष्ण चक्रवर्ती गोसावी यांची चरण शरण असं म्हणल्यानंतर मग मणी ओढायचंय. पूर्ण नाम उच्चारल्यानंतर एक मणी ओढायचंय, एक मणी बर का. असं 108 वेळा नाम उच्चारल्यावर एक गाठी आहे, एकाच वेळेला 4-4 मणी. काय ते स्मरण आहे का? ते स्मरण नाही ना. लक्षात घ्या, हे सगळ्या गोष्टी इथं शिका. नाम सुद्धा पूर्ण उच्चारूनच मग मनी ओढा, तरच लेख हे लागणार आहे. तुम्ही असे किती मनी ओढले, मने माग मनी नाही, काही उपयोग नाहीये. सगळ्याला नाम पाठ इथं बसलेल्यांना 5 नाम, जेवढ्यांच्या हातामध्ये गाठी आहे सर्वांना 5 नाम पाठ आहेत का? सर्वांना, कुठेच चुकणार नाही. म्हणून घेऊ एक गुण, एक गुण म्हणून घेऊ. ओके, ठीक आहे. एक दिवस आपण त्याच्यासाठी लेखी लावू. मग अवघा केशुभासानुज्ञा दिधली. मग घरच्या परिवाराने सगळ्यांनी केशराज भासांना परत गुरुकुळामध्ये आचार्यांकडे जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. धर्मपत्नीने जेव्हा जयपत्र दिलं, स्वतःच्या धर्मपत्नीने, आता हे योगी झाले असती याचे मज पाप लागत असे. हे जयपत्र आहे, लक्षात ठेवा. हे केशराज भासांनी असा एकमेव भूमिपुत्र आहे या भूतलावरचा, केशराज भास, की ज्यांनी असं जयपत्र घेतलं आपल्या पत्नीचं. दुसरा कोणी योगी दिसत नाही अजून मला असा केशराज भासासारखा. कुठे चरित्रामध्ये आलेलं नाहीये, कुठे इतिहासामध्ये नाहीये, की ज्यांना शेवटी पत्नी म्हणते काही हरकत नाही जा. ती बावळगाव की लुखाईस आहे, ती स्वतः गेलेली, तिने पतीला नाही पाठवलं, ती स्वतः गेलेली संन्यास घ्यायला, पतीची आज्ञा घेऊन, पतीचा दुसरा विवाह करून. लुखाईसा बावळगावची. इथे केशराज भास पत्नी त्यांना परवानगी देते, जा हरकत नाही, तुम्ही आता योगी झाले, याचा सगळं पाप मला लागते, तुम्ही बिलकुल धर्म आचरण करा. आणि अनुज्ञा दिली, सर्व परिवाराने त्यांना जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. म्हणजे एवढं दृढ व्हावं लागतं धर्मासाठी. किती यातना, किती संकट जरी आलं तर आपला संयम तुटता कामा नये, आपला धीर तुटता कामा नये. म्हणून परमेश्वरांनी काय सांगितलंय? धीरवीरा व्हावे. धर्मासाठी धीरवीर व्हावं लागेल. धर्म नष्टात परविषय नष्ट नाही. धर्माचा नाश करणारे सापडतील, धर्मावून जाणारे सापडतील, परंतु लौकिक विषयाचा नाश करणारे नाही. विषय नष्ट नाही. ही विषयच मला घेऊन नरकाला घेऊन जाणारे आहेत असा म्हणणारा इथे कोणी सापडत नाही. दुर्मिळ, यथा विरळा. विरळा. निघाले, परवानगी दिल्यानंतर केशराज भास मार्गात जाण्यासाठी निघाले.
भट्टोबासासी भेटी झाली. निंब्याला आले आणि सर्व गुरुकुळ त्या दिवशी आचार्य सुद्धा सर्व गुरुकुळासह बसलेले आहेत. आणि केशराजबास येण्याच्या अगोदरच गुरुकुळाच्या समोर केशराजबासांची महिमा आचार्य वर्णन करतायत की माझा शुक योगेंद्र, माझा केशवदेव येत असे, तो आता येईलच, आता इथे पोचेलच. सगळेजण स्थिर गंभीर होऊन ऐकतायत की आचार्य काय सांगतायत, आचार्यांनी जाणतायत कसं. आणि हा ज्याला घेऊन गेलेत आपण सर्व पाहिलेलं आहे, कोणत्या परिस्थितीत त्याला सर्व घेऊन गेलेत आणि तो आलाच कसा, त्यांच्या तावडीतून हे सर्वजण विचार करतायत की कसा केशराजबास आले असतील. कारण जातानीचा सगळा प्रसंग त्यांनी पाहिलेला होता. एवढे ह्याच्यातून परत वापस येणं म्हणजे सहजासहजी शक्य नाहीये. म्हणून सर्वजण ते पाहतायत, ऐकतायत आणि अनुभव घेण्यासाठी सगळे उतावीळ आहेत. भट्टोबासासी भेटी झाली आणि आश्रमात आले. आचार्यांची आणि केशराजबासांची भेट झाली. मागील सांगितले, गेल्यापासून येईपर्यंत जे ज्या घटना घडल्या ते सर्व वृत्तांत केशराजबासांनी आपल्या गुरुला म्हणजेच आचार्यांना विशद केलेला आहे, सांगितलेला आहे. ते ऐकून परसोन, ते ऐकून त्यांनी सांगितलेलं ऐकलं, परसोन म्हणजे समजून. त्यांनी आचार्यांनी ते सगळं समजून घेतला घटनाक्रम. भट्टोबासी म्हणितले आणि भट्टोबास मग त्यावेळेला म्हणतात, माझा केशव शुक योगींद्र किंगा म्हणून थोरची प्रशंसिले. माझा केशराजबास हा कसा आहे, शुक योगींद्र आहे. जशी शुकमुनी आहेत, शुकमुनी व्यासांचे पुत्र, ते जसे योगी आहेत, ते जसे निर्विकार आहेत. गोकुळामध्ये यमुनेच्या पात्रावर गोपिका विवस्त्र होऊन स्नान करत असत, कपडे पूर्ण अंगावरचे काढून, आणि शुक योगेंद्र त्या किनाऱ्यावरून जात असत. तरी त्या स्त्रियांना कधीही असं वाटलं नाही की हा पुरुष आहे, स्त्री आहे का, असा भेद वाटला नाही. इतकी विरक्त, इतके नियंत्रण शुकमुनींचं स्वतःवर आहे. एवढे निर्भय, एवढ भीतीविरहित त्या स्त्रिया त्यांच्यासोबत वागत असत, विचारण करत असत. इतकं योगी आहेत ते. म्हणून त्यांचं उदाहरण इथे दिलं गेलं. तो कालखंड आहे द्वापर युगाचा, हा कालखंड आहे कलियुगाचा. शुक योगेंद्र जितके त्यांनी, जसं त्यांनी आपल्या पूर्ण 10 इंद्रियावर नियंत्रण आहे त्यांचं, जितेंद्रिय आहेत ते, इंद्रियावर पूर्ण विजय मिळवलेला आहे त्यांनी शुक योगेंद्र, शुकमुनींनी. तसे केशराजबासांनी 10 इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. म्हणून ती उपमा इथे आचार्यांनी केशराजबासांना दिलेली. माझा केशव शुक योगेंद्र किंगा, तिथे त्या युगामध्ये शुकदेव आणि इथे केशराजबास. इतका निग्रह, एवढा संयम केशराजबासांचा स्वतःवर आहे. म्हणून थोरची प्रशंसिले, म्हणून त्यांची थोर म्हणजे मोठी प्रशंसा, नुसतं एका शब्दात नाही तर थोर प्रशंसिले. उदार अंतःकरणाने मोठी प्रशंसा केशराजबासांची केलेली आहे, स्वतः आचार्यांनी केलेली आहे. तथा रत्नमाळा स्तोत्र दर्शनेश्वरार्चन प्रशंसा. मग केशवासी रत्नमाळा केलिया, तिया भट्टोबासापाशी वाचिलिया. तिथे गंगेवर जाऊन जे दररोज त्यांनी जे रत्नमाळा स्तोत्र तयार केलेलं होतं, ते रत्नमाळा स्तोत्र केशराजबासांनी आचार्यांच्या पुढे वाचायला सुरुवात केलेली आहे. ते वाचतायत की त्यांनी काय तयार केलंय ते आचार्यांना तिथं वाचून दाखवतायत. तव ते केठाये देऊळवाड्याचे भावे हनुमंतवाडा घातला होता. एका त्यागी फक्त देऊळवाड्याचं नावाच्या ऐवजी हनुमंतवाडा शब्द गाव घातलेला होता. तो शब्द तिथं चुकलेला होता. तो ऐकून भट्टोबासी म्हणितले, ते ऐकून भट्टोबास त्यांना म्हणतात, तो हनुमंत नव्हे किंगा तो देऊळवाडा. ते हनुमंतवाडा नाही तर ते देऊळवाडा आहे. भले केले केशवदयान. मग आचार्य त्यांना म्हणतात,
हे केशराज बास हो, केशवदेव हो, तुम्ही जे काही केलं परमेश्वराची पुष्पार्चन केलेलं आहे, परमेश्वराची एक प्रकारे स्तुतीच केलेली आहे आणि स्तुती करून ते सर्व तू अक्षरबद्ध केलेलं आहेस, हे परमार्गाच्या उपयोगी जाणार आहे. तू केलं हे भलं केलं, चांगलं केलं. परमेश्वराची स्तुती करणं सगळ्यांना शक्य नाही. सर्वच जण परमेश्वराची स्तुती करू शकत नाही, कारण तेवढी मेधा, तेवढी बुद्धी, तेवढी प्रगल्भता, तेवढी विचारांची पसरण सर्वांकडे असेलच असं नाही. ईश्वरदत्त देणगी आहे किंवा पूर्वजन्माचा अधिकार आहे, त्याच्याकडूनच हे शक्य आहे. म्हणून त्यांची विशेषत्वाने प्रशंसा केली आचार्यांनी. तू जे केलं आहेस ते चांगलं केलं आहेस, भलं केलं आहेस. त्या परोक्ष ज्ञानाची झिंग बांधल्यामुळे त्यांना मग ते संस्कृत वगैरे सगळे येत होतं, असं म्हणू शकतो आपण. केशराज आपला आचार्यांना का? आचार्य तर हा मग काही म्हणायचा प्रश्नच नाही, कारण म्हणजे पहिले विषयच नाही तो. गोसावियाची अमोघ लीळा बांधलिया, तू भलं केलंस. काय भलं केलं? गोसावियांची अमोघ लीळा बांधलिया. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अमोघ म्हणजे ज्या वाचल्यानंतर निर्फळ जाणार नाही, ज्या लीळा वाचल्यानंतर आपल्यालाही त्या निर्फळ जाणार नाही. लीळा स्मरणातून आपल्यालाही काहीतरी गोमट मिळेलच, काहीतरी आपली योग्यता होईलच. लीळेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून लीळा वाचणं, लीळांचं मनन करणं, लीळांचं स्मरण करणं, हे त्याला अमोघ म्हटलं. अमोघ म्हणजे कधीही वाया न जाणे, वाया न जाणं. तुवा वाक्पुष्पीश्वरार्चन केले, तू परमेश्वराचं वाक्पुष्पाने, आता फुलं तर समोर आहेत, फुले हे फुल आहे, परंतु जे शब्द आपण वापरतो परमेश्वरासाठी, स्तुतीस्तवन करतो, गायन, ते पुष्पच आहे एक प्रकारे. उपमा देऊन बोलणं किंवा आल्हाददायक बोलणं किंवा प्रशंसापूर्वक बोलणं किंवा गुणानुमोदक बोलणं किंवा आदरयुक्त बोलणं, हे सर्व वाक्पुष्पार्चन आहे. लक्षात ठेवा, हे बोलता आलं पाहिजे, वाक्पुष्पार्चन करता आलं पाहिजे. ही एक कला आहे, ही सुद्धा एक कला आहे. सगळ्यालाच वाक्पुष्पार्चन करता येणार नाही. ते केशराज बासांनी केलेलं आहे आणि त्यांची थोर प्रशंसा केलेली आचार्यांनी. तथा उद्धरण स्तोत्र बंद निष्कारणे, मग हुरूप आलाच केशराज बासांना. रत्नमाला स्तोत्र केल्याची प्रमाण पावती दिल्यामुळे केशराज बासांना थोडा जास्तीचा हुरूप आला, जास्तीचं आणखी काहीतरी करू. रत्नमाळाची पोथी वाचुनी केशवासी बट्टुबासा ती पुशिली, ती सगळं वाचून दाखवल्यानंतर केशराज बास स्वामी आचार्यांना म्हणतात, हा बट्टू ऐसेच उद्धरण बांधो. अशाच पद्धतीने उद्धरणाचे जे 66 वचन आहेत, ते 66 वचन मी संस्कृतमध्ये बांधू का रत्नमाळा स्तोत्रासारखी? सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, हे पहिलं वचन आहे. आणि या परी सर्व श्री चक्रधर जेव्हा ते उद्धरिती, हे शेवटचं वचन आहे उद्धरणाचं. हे 66 वचन हे लीळा चरित्रासारखं मी यांना बांधू का या 66 वचनांना, असं आचार्यांना ते विचारत आहेत. त्याच्यावर आचार्य त्यांना म्हणतात, नको गा केशवदया, केशराज बास हो, तुम्ही असं करू नका. येणे माझिया म्हातारिया नागवती, तुम्ही जर असं केलं तर जी सर्वसामान्य स्त्रिया आहेत किंवा सर्वसामान्य जनलोक आहे ते नागवतील. कारण सर्वांनाच, कारण ती परिस्थितीच अशी होती 12व्या शतकामध्ये, ब्राह्मणाला सोडून इतरांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे 3 वर्णातले जे लोक आहेत, क्षत्रिय वैश्य शूद्र, यांना संस्कृतचा गंधही नव्हता, संस्कृत एक वाक्यही त्यांना येत नव्हतं. मग त्यांना जर हे मराठीमध्ये जे आहे माईम भट्टांनी तयार केलेलं शास्त्र, ते संस्कृत जर मध्ये केलं तर त्यांना काहीच कळणार नाही, त्यांना काही त्याचं अवगमन होणार नाही.
म्हणून आचार्य केशराज भासांना म्हणतात, नको गा केशव देया, तुम्ही असं करू नका. तेने येणे माझ्या म्हातारिया नागवती. कारण सर्वसामान्यांची बोलीभाषा ही मराठी आहे. सर्वसामान्यांची बोलीभाषा ही मराठी आहे. म्हणून मराठीचा अभिमान घेऊन आमच्या स्वामींनी सुद्धा सर्व शास्त्र मराठीमध्ये सांगितले. आणि आमच्याही सर्व विद्वान लोकांनी सर्व धर्मग्रंथ हे मराठीत बनवले आहेत. आणि याचाच आधार घेऊन 4 दिवसापूर्वी भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्रदान केलेला आहे. ही सर्व धर्मग्रंथांचा आधार घेतला गेला मराठीतली, आणि ती सर्व महानुभावांची आहेत. आणि तोच पुरावा ग्राह्य धरला गेला. आणि ते समजून अभिजात मराठी भाषेचा दर्जा, किती वर्षाची मागणी होती, ती पूर्णत्वास गेलेली आहे. केशवबास संस्कृत बंधन करीतीची. आणि मग आचार्यांच्या आज्ञेने केशराज दासांनी पुढे संस्कृतमध्ये काही ग्रंथ तयार केले नाही. फक्त रत्नमाळा स्तोत्र तेवढं त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि काही अन्वय वगैरे मात्र त्यांनी संस्कृतमध्ये नंतर केलेले आहेत. माईम भट्टा तस्कर बंद निमित्ते मौन निशे. माईम भट्ट आणि लक्ष्मेंद्र भट्ट एकदा, कारण त्यावेळेची साधकाची जी चर्या आहे ती जाळीनी आहे. जाळीनी प्रवास करणे, अटन विजन जाळीनी करणे. 2-2 जाणारे, पुरुष 2 आणि स्त्रिया सुद्धा 2 जणांनी जायचं चर्येसाठी. एकट्याने जायचं नाही अशी आज्ञा आहे. म्हणून माईम भट्ट आणि लक्ष्मेंद्र भट्टाची जाळी आहे. आणि दोघंही चर्या करण्याकरता अटन विजन क्रमाने त्यांचा प्रवास सुरू आहे. चर्या करण्याकरता ते बाहेर पडलेले आहेत. एक वेळ माईम भट्ट लक्ष्मेंद्र भट्ट भट्टवासा ते पुसो नाटना गेले. लक्ष्मेंद्र भट्ट आणि माईम भट्ट आचार्यांना विचारून आटन करण्याकरता गेलेले आहेत. आटन हा विधी आहे, गावोनी गावा जायची, परमेश्वराची आज्ञा आहे. त्या पद्धतीने ते आटण्याला निघालेले दोघं जाळीने. तवे के ठाई चोर म्हणून धरिले. गावामध्ये भलत्या वेळेला गेल्यामुळे गावामध्ये चोऱ्या होत होत्या आणि सर्वीकडे पहारा होता. आता त्या गावामध्ये हे अचानक गेले आणि रात्री, आता त्या गावामध्ये ओळख नाही, परिचय नाही, अपरिचित. त्या गावामध्ये हे दोघं अपरिचित होते. त्यामुळे हे चोर आहेत की काय असं समजून त्यांना तराळेकारांनी, ती शिपाई, त्यांनी चोर म्हणून या दोघांना धरलं, लक्ष्मेंद्र भट्टांना आणि माईम भट्टांना. काही ओकटी क्रिया संपादू वादरली. आणि चोर समजून यांना आता काहीतरी शिक्षा केली पाहिजे, यांना तसं सोडता कामा नाही. ओकटी क्रिया म्हणजे त्यांना संपवायचा विचार, दोघांनाही. चोर यांना ठेवायचंच नाही हा विचार करून शिक्षा द्यायची त्यांनी ठरवलं. तव लक्ष्मेंद्र भट्ट माईम भट्टाची वास पाहिली. आणि आत्मघाती नरकही. असा जर देहघात झाला तर नरकाला जावं लागेल. हे तर तसं देहघात करायला निघाले आपल्या दोघांचा. हे आपला देहघात करायला निघाले म्हणून लक्ष्मेंद्र भट्ट माईम भट्टाची वास पाहू लागली. आता कसं व्हायचं? देहघात जर झाला तर नरकाला जावं लागेल. आणि माईम भट्टी म्हणेतले. आणि त्यावेळेला माईम भट्टाच्या मुखातून वाक्य बाहेर आलं, ज्वरो वा शस्त्रो वा. तोपर्यंत मौन राहायचं, कारण मौन हा विधी त्यांनी स्वतःच मौन धारण केलेले दोघांनी. प्रवासामध्ये बोलायचं नाही, फक्त भिक्षा मागाने भिक्षाम देही एवढंच शब्द वापरायचे, त्या व्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही. मग त्यावेळेला माईम भट्ट म्हणतात की तोपर्यंत मौन ठेवायचं. कोपर्यंत?
ज्वरो वा शस्त्रो वा, एक तर ताप येऊन मरो किंवा शस्त्राने आपल्या मानेवर शस्त्र चाललो तोपर्यंत आपण मौन ठेवायचं. शस्त्र ज्या वेळेला मानेला लागेल त्यावेळेला आपण बोलू. काय परिहार द्यायचा तो देऊ, तोपर्यंत मौन राहायचं. आणि तेही म्हणितले. जेव्हा हे वाक्य त्यांनी ऐकलं माईभट्टाच्या मुखातलं, तिथे जे होते त्यांना पहारा देणारे, आणि ते वाक्य ऐकल्याबरोबर ते म्हणतात, अरे हे विद्वांस, अरे हे कोणी सर्वसामान्य नाही, हे विद्वान आहेत. कारण सर्वसामान्याला संस्कृत भाषा येतच नव्हती, संस्कृत समजतही नव्हतं आणि बोलता येत नव्हतं. हे संस्कृतमध्ये बोलतात म्हणजे कोणीतरी पंडित लोक आहेत, हे हुशार लोक आहेत. कुठेतरी आपलं गैरसमज झालेला आहे. या आपल्या गावात हे नवीन दिसल्यामुळे आपण त्यांना चोर समजून धरून आणलेलं आहे, हा आपला गैरसमज झालेला आहे. हे त्यांच्या लक्षात आलं. मग सोडिले, मग त्या दोघांना सोडून दिले. मग भट्टोबासा पाशी आले, भट्टोबासाकडे आले आठवण करून. तव एके भट्टोबासा पुढा सांगितले होते. एक जणांनी हा घडलेला प्रसंग आचार्यांच्या कानावर घातलेला होता किंवा दोघांच्या बाबतीत असं घडलंय. मग भट्टोबासी म्हणितले, भट्टोबास त्यांना म्हणतात, हांगा हा ठाववेरी मौन्याची, जीवावर बेतेपर्यंत मौन. इतकं मौन धरण्याचं काय कारण आहे? परिहार द्यायला पाहिजे होता तुम्ही, धरलं त्याच वेळेला की बाबा आम्ही चोरबीर कोणी नाहीये, आम्ही आमची साधना आचरण करण्याकरता प्रवास करत आहोत, आम्ही या गावामध्ये नवीन आहोत, आम्ही ईश्वर मार्गाचे आहोत, परमार्गाचे साधक आहोत. हा परिहार देऊन तुम्ही तुमची सोडवणूक करायला पाहिजे होती त्याच वेळेला. इतकं मौन धरणंही काही कामाचं नाही. स्मृतीस्थळामध्ये आपल्याला आचरणाविषयी किती दक्ष असायला पाहिजे, साधकाने कसं आचरण केलं पाहिजे, आपली चर्या कशी असावी, याचं जास्तीत जास्त मार्गदर्शन स्मृतीस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेही अनुसरलेले साधक आहेत आचार्यांच्या सन्निधानात, त्यांनी कसा त्याग केला आणि कसा संसार सोडला, या दोन्ही गोष्टी आपल्याला स्मृतीस्थळात पाहायला मिळतात. जो परिहार देवाला तो द्यावा किंगा, तुम्ही परिहार द्यायला पाहिजे होता आणि तो देऊन तुम्ही तुमची सोडवणूक करायला पाहिजे होती. असं धर्म विघातक होईपर्यंत, धर्मावून जाण्यापर्यंत किंवा जीवावर बेतेपर्यंत जर प्रसंग येत असेल तर तिथे आपण उत्तर द्यायला पाहिजे, तिथे आपण त्याचं निरसन केलं पाहिजे. ही आज्ञा परमेश्वराची आपल्याला आहे. इतकाही काही धर्माचा पराकोटीचा संदेश नाहीये. की जे परिहार आहेत योग्य वेळेचे योग्य कारण तुम्हाला सांगता आले पाहिजे आणि आपली विषय व्यवस्था करता आली पाहिजे. विषय व्यवस्था करू ये तयासीची ऐकू ये. ज्याला विषय व्यवस्था करता येते तोच ही शास्त्र ऐकू ये म्हणजे आचरू शकतो. विषय व्यवस्था जर करता नाही आली मग काय करावं बाबा, त्यांनी लईच आग्रह केला, त्यांनी लईच आग्रह केला. विषय व्यवस्था जर करता आली तर तुम्ही म्हणू शकता हो मी व्रतिस्थ आहे, मी व्रत धारण केलेले, त्यामुळे 4 दिवस 5 दिवस 8 दिवस मी बाहेरचं काही प्रसाद घेणार नाही, मी बाहेरचं काही खाणार नाही. व्रत हा परिहार देणं हे तुम्हाला करता आलं पाहिजे. याला म्हणलेलं विषय व्यवस्था आहे. त्या संकटातून बाहेर पडता आलं पाहिजे. नाहीतर काय, आमच्या धर्मात चालत नाही, आमच्या देवाने असं सांगितलेलं नाही. देवाला शिव्या, धर्माला शिव्या. कारण कोण? जो बोलला तो त्याला निमित्त झाला. आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे देवालाही नाव ठेवलं गेलं, धर्माला नाव ठेवलं गेलं. ज्याला विषय व्यवस्था करता येते तो असं म्हणणारच नाही आमच्या धर्मात असं सांगितलंय, आमच्या देवाने असं सांगितलंय. देवाने कुठे सांगितलं सांगा मला, चरित्रात कुठे? पूर्ण सूत्रपाठात लीळा चरित्रात की अन्य देवी देवतांचा अपमान करा, अन्य देवी देवतांना तुम्ही मानू नका, कुठे सांगितले? दाखवा. पूर्ण लीळा चरित्रात कुठे एखादं सूत्र असेल तर मला दाखवून द्या. देवाने एवढं सांगितलेलं आहे आपल्याला की देवता भक्तीने आपण उद्धरून जाऊ शकत नाही, आपला उद्धार होत नाही, देवता भक्तीने उद्धार होत नाही. त्यामुळे देवता भक्ती करण्यापेक्षा ईश्वर साधना, ईश्वर भक्ती तुम्ही करा, एवढं सांगितलं की नाही? बाकीचं काही सांगितलं की देवाने?
बाकीच्या मनगडंत गोष्टी आपल्या आहेत. धर्म आचरण करताना काय काय बंधनं पाळायची हे देवाने समजून सांगितलं. व तुम्ही देवी देवतेच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे काही बडबड करसाल, तिथे मलमूत्र विसर्जन करसाल, तिथे थुकसाल, तिथे संसारातल्या नको त्या गोष्टी करसाल, त्या कारणाने ते जे आहे देवतेचं सामर्थ्याचं ठिकाण ते अभिमान घेऊन तुम्हाला विघ्न करू शकते. म्हणून तुम्ही ते टाळा, इतकं सांगितलं ना देवाने. एवढंच सांगितलं की ज्या ज्यामुळे तुमच्यावर विघ्न येऊ शकतं त्या त्या गोष्टी तुम्ही टाळा. आता आपण इथे देवाच्या सन्निधानात आहोत की नाही? मग हा पूर्ण परिसर पवित्र आहे की नाही? हा पूर्ण परिसर पवित्र आहे का नाही आहे? देव जर 4 महिने इथे राहिले तर इथलं प्रत्येक कण पवित्र आहे की नाही? मग इथे आपण कसं वागायला पाहिजे? आपला आहार विहार वर्तन कसं पाहिजे? ते पावित्र्य जपता आलं पाहिजे. त्या स्थानाचं त्या जागेचं पावित्र्य आपल्याला जपता आलं पाहिजे. आपण मलमूत्र विसर्जनाला लांब गेलो पाहिजे, दूर गेलो पाहिजे. या प्रीमायसिसमध्ये कुठेही लघवीला बसू नये, कुठेही घाण करू नये. याचं जर बंधन पाळता नाही आलं तर आपले देव करण्याचा फायदा नाही. विषय व्यवस्था करायला हे तुम्हाला जमलं पाहिजे, हे सगळं कळलं पाहिजे की हा पूर्ण परिसर पवित्र आहे, की आपण लगेच बाहेर उठून इथेच लघवीला बसणं जवळच चुकी. त्यांनी दोष लागतो. इथे घाण करू नये, इथे दोष लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. हे पावित्र्य जर जीवनामध्ये नाही जपता आलं तर मग आपला काय उपयोगी मनुष्य म्हणून, ईश्वराचं साधनवंत म्हणून, ईश्वराचा भक्त म्हणून हे जर आपल्याच्याने होत नसेल तर मग आपण काय कामाचे? आपण चुकीचं आणखी काहीतरी दोष जोडतो असा अर्थ होतो त्याचा. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणून यालाच म्हणलेलं आहे विषय व्यवस्था करता आली पाहिजे. विषय व्यवस्था जर करता नाही आली तर आपण आणखी संकटात सापडतो, आणखी ऱ्हास होतो आपला. म्हणून या सगळ्या गोष्टी जपून धर्म ही खूप तंतोतंत आचरण करायची बाब आहे, खूप दक्षतेने वागण्याची बाब आहे. कसोशीने हे सगळे प्रयत्न करा, जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि धर्मावर दृढ होण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच आपल्या सर्वांना सांगणं आहे. गोपाल कृष्ण महाराज की